ओके. तर आज आपण एक पीपीटी घेतोय स्पेशल हेल्थ अँड लाईफ इसेन्शियल अँड लिमिटलेस. म्हणजे अत्यंत महत्वाचं आणि हवं तसं तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकता. आणि आत्ताची जी आपली पीपीटी होतीये ही आहे जॉन व्ही सी कॅगबे, एमडी डॉक्टर आहे, फॉरेनचे, अल्टरनेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये. तर आता ही पीपीटी अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या टीम मधल्या जेवढ्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येईल, शांतपणे मीटिंग ऐका, घरातली कामं थोडी बाजूला ठेवा, वही पेन हातात जमलं तर घ्या, घेतला तर आनंद आहे. तुम्हाला यातनं आज बरंचसं नॉलेज मिळणार आहे आणि जे आपल्याला आपलं डिएक्शनचं प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला फायदेशीर ठरेल. ओके. ते डॉक्टर कोण आहेत? ग्रॅज्युएट ऑफ डॉक्टर ऑफ मेडिसिन एमडी फ्रॉम साऊथ वेस्ट युनिव्हर्सिटी MHAM कॉलेज ऑफ मेडिसिन, सेबू सिटी. अजून काय करतात ते? सर्जन अँड अ मेंबर ऑफ द यूपी पीजीएच फाउंडेशन ऑफ द ऍडव्हान्समेंट ऑफ सर्जिकल एज्युकेशन. ही इज एम्प्लॉयड एज अ मेडिकल ऑफिसर आयव्ही, लॉरेन्झो झायको डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. सगळ्यात महत्वाचं असं एखादे मोठे डॉक्टर त्यांनी रिसर्च करून करून हेल्थ आणि डिएक्सन याचं रिलेशन कसं बिल्ड केलंय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बऱ्याच लोकांच्याकडे आपले पेशंटच ऐकत नाहीत, आपली लोकच ऐकत नाहीत. तर डॉक्टर लोकांचं डिएक्शन बद्दलचं काय ओपिनियन आहे हे आजच्या पीपीटी मधनं तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक लक्षात यायला लागेल. डॉक्टर कॅगबे जॉईन डीएक्सन इंटरनॅशनल ऑन जुलै 13, 2007 ला ते कंपनीमध्ये जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर त्यांनी स्वतः अनुभव घेतला डीएक्सनचा. कशा विरुद्ध? तर त्यांना स्वतःला होता गावठी आर्थरायटिस, संधिवात, हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगर आणि ओबेसिटी. ओके. 221 पाऊंड त्यांचं वेट होतं. म्हणजे बघा आता 221 पाऊंड म्हणजे जर तुम्ही विचार केला ना, तर जवळपास 12 दूनी 24, 110 किलोची व्यक्ती आहे. आणि ते डॉक्टर स्वतः आहेत, त्यांनी अनुभव घेतला आणि मग त्यातनं त्यांना बेनिफिट कसा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं ते आणि त्यांची मिसेस दोघं मिळून डिएक्शन वाढवत आहेत. तर आता गॉड हॅज कॉज हर्ब्स टू ग्रो आउट ऑफ द ग्राउंड फॉर द यूज ऑफ मॅन. परमेश्वराने अशा सगळ्या जडीबुटी जमिनीतून तयार केल्या ज्या वनस्पतींनी माणसाचं संपूर्ण आयुष्य निरोगी राहू शकतं. अँड इफ वी अंडरस्टँड द नेचर ऑफ दिस हर्ब्स अँड मेक अ राईट यूज ऑफ देम. तुम्हाला जर वनस्पती शास्त्राने सगळी जर माहिती कळाली तर कधीच आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याही दवाखान्यात जायची गरज भासणार नाही. there would be no necessity of running for the doctor so frequently and people would be in much better health and they are today. म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात जी लोक सारखं डॉक्टर डॉक्टर हॉस्पिटल दवाखाने हे झालं ते झालं असं जे करतायत त्याच्याऐवजी आयुर्वेदिक जडीबुटी सिंगल हर्ब याची जर माहिती करून घेतली तर आपल्या आयुष्यातला दवाखाना जवळजवळ दुरापास्त होऊन जाऊ शकतो. ओके. इफ एव्हरी फॅमिली were educated on how to use herbs in case of sickness, much suffering might be prevented and no doctor need to be called. म्हणजे जर प्रत्येक कुटुंबानं आजारपणामध्ये कुठली कुठली जडीबुटी कशी वापरायची हे जर त्यांना कळालं तर इमर्जन्सीमध्ये डॉक्टरला बोलवायची गरजच पडणार नाही. याच्याकरता आजची मीटिंग अत्यंत महत्वाची आहे. आणि 3 पॉवरफुल हर्ब फॉर द लिव्हर. लिव्हर करता सगळ्यात पॉवरफुल काय आहे तर त्याच्यात त्यांनी सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट सांगितलंय तुमच्याकरता ब्लॅक क्युमिन्स. ओके. त्याच्यानंतर सांगितले आपला गॅनोडर्मा. असे जर आपल्या लायन्स मेन हे जर प्रोडक्ट आपल्याकडे आले तर तुमचं लिव्हर टकाटक आणि ओके राहू शकतं. वी निग्लेक्ट द प्रॅक्टिस ऑफ द हेल्दी लाईफस्टाईल. आपण कंटाळा करतो लवकर उठायचा, व्यायाम करायचा, ओके, आपली स्वतःची काळजी घ्यायचा, वेळेवरती जेवण, चांगली झोप करायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं मग आपलं लाईफ धोक्यामध्ये येतं. देन वी डिस्कवर दॅट इट टू लेट टू रिव्हर्स द डिसीज. आणि एवढा उशीर होऊन जातो की तुम्हाला कोलेस्ट्रॉल 200च्या वर जाते, तुमचा लिव्हर खराब होत आलाय, तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस झाले, तुमची किडनी अर्धी खराब झाली, मग तुम्ही म्हणता की नाही नाही मला आता ओकेच व्हायचे डॉक्टर, तुम्ही काय पण करा आणि मला ओके व्हायचे. तर तसं कधी घडणार नाही. आय एम हिअर टू चेंज युअर बेड लिनेन. हा हा. जस्ट किडिंग. आणि डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमचं आता मी तुम्हाला बरा करतो, पण हे सगळं बालिशपणा आहे. असं त्यातनं कधी होताना दिसणार अजिबात नाहीये. त्यामुळं थ्रू रॉंग हॅबिट्स ऑफ इटिंग, तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, त्याच्यामुळे तुमचा ॲपेटाईट, चयापचय क्रिया हॅज बिकम परविटेड. म्हणजे अत्यंत हलक्या दर्जाची. चुकूनही काय तुम्ही आईस्क्रीम खाल्लं तरी आजारी पडताय.
वडापाव चुकून गेला तरी आजारी पडताय. असं छोटं मोठं काहीतरी, काय लोक वेपर्स खातात बटाट्याची आणि जुलाबावरती बसतात. असंही होतं. बारके पोरांना आपण गावाकडे नेले आणि त्याला काहीतरी खायला दिले, चिवडा, आणि ते पोरं आजारी पडले. याचा अर्थ त्याची प्रतिकारशक्ती अत्यंत कमजोर आहे आणि नाजूक झाली अवस्था, कारण तो त्याचे खाणेपिणं आपण नीट बघत नाहीये. मग दोन गोष्टी आहेत, एक थेरपेटिक वर्सेस न्यूट्रिशनल. थेरपेटिक म्हणजे काय? मी आजारी पडला की मग डॉक्टरकडे जातो. न्यूट्रिशन म्हणजे काय? टू नरिश. मी त्याचं संगोपन, पालन, पोषणच असं करतो की तो कुठल्याही कंडिशनमध्ये हेल्दी राहील. दुसरी गोष्ट, टू रिलीव्ह द सिम्पटम्स. मला जे दुखणं आलंय, मला जो त्रास होतोय, त्या लक्षणातनं माझी मुक्ती होण्यासाठी असते थेरपेटिक. न्यूट्रिशनल म्हणजे काय? टू ब्रिंग बॅक लॉस्ट एनर्जी. जे मला आता मरगळ आली, जे मला थकवा आला, जे पहिल्यासारखं माझ्याकडे जोम राहिला नाही, जोश नाही, उत्साह नाही, तो परत ॲज इट इज ताजतवाना राहण्याकरता असतं न्यूट्रिशनल प्रोडक्ट. तिसरं, अ ट्रीटमेंट युझिंग ड्रग्ज. तिथं तुम्हाला डॉक्टर लोक स्टिरॉइड आणि ड्रग्ज देतात, त्याचे साईड इफेक्ट असतात. ओके. आणि इकडं काय असतं? समथिंग दॅट कीप्स यू हेल्दी. कायम स्वरूपी तुम्ही निरोगी राहाल. 24/7, 12 महिने 18 काळ तुम्हाला आजार पण दिसणार नाही. इंटरव्हेनिंग टू स्टॉप प्रोग्रेशन ऑफ सिम्पटम्स इन टू डिसीज. म्हणजे तुम्ही त्या डिसीज मध्ये जाणार. तुम्हाला आता सर्दी झाली, खोकला झाला, मग अस्थम्यात जाऊच नये. तुमचा आता बीपी वाढत चाललाय, मग उद्या हार्टवरती आजार जाऊच नये. तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवलं जातं, उद्या हार्ट ब्लॉकेजकडे तुम्ही जाऊच नये. याच्यासाठी डॉक्टर तुमच्या डिसीज मध्ये स्पीडनं जो तुम्ही चाललाय आजारी पडायला, ते थांबवण्याकरता इंटरव्हेन्शन करता आलं पाहिजे. थांबवतो, पण तुम्ही रोखू शकत नाही. फक्त गाडीचा स्पीड कमी होतो, एवढंच आपण म्हणू शकतो. आणि इथं काय केलं जातं? प्रिव्हेंटिंग द डेव्हलपमेंट ऑफ डिसीज प्रोसेस. प्रिव्हेंट म्हणजे लॉकच. तुम्हाला डिसीजकडे जायला डायरेक्ट रस्ता बंदच आहे तो, म्हणजे पुढे जाताच येत नाही तुम्हाला, तिथून रिटर्नच यायचंय आणि हेल्दी व्हायचंय. त्याला म्हणायचं न्यूट्रिशनल. आता व्हाय डू वी नीड सप्लिमेंट? आपल्याला डीएक्सएनच्या सप्लिमेंटची आवश्यकता का आहे? लोक म्हणतात ना, मी निरोगी आहे, मला कशाला पाहिजे काय सुद्धा. सप्लिमेंटची गरज काय? तर पहिली गोष्ट, फॉर न्यूट्रिशनल बॅलन्स. म्हणजे आता आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये D3, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, हिमोग्लोबिन, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे किती असावं, काय असावं, हे बॅलन्स नाहीये. बॅलन्स असू शकत नाहीये. ते बॅलन्स येण्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशनल सपोर्टची गरज असते. दुसरी गोष्ट, टू डिले द नॉर्मल एजिंग प्रोसेस. म्हणजे तुम्ही आता जे पटपट म्हातारा होत चाललाय, तुमचे केस गळायला लागले, थकवा येतोय, दात पडायला लागले, स्किन टॅन झाली, महिलांना मेनोपॉज लवकर त्याला सुरुवात झाली, पिरियडची गडबड आत्ताच सुरू झाली, थायरॉइड आत्ताच सुरू झाला. अशा गडबडी न होता नॉर्मल लॉंग लाईफ जगलं पाहिजे. तुम्हाला वाघभट्ट सांगतात, चाणक्य जगले 120 वर्ष, वाघभट्ट जगले 125 वर्ष. म्हणजे आयुर्वेदाने आपण नॉर्मल हेल्दी लाईफ जगू शकतो. अगदी 95च्या वर्षात मध्ये सुद्धा तुम्ही टाकाटाक चालत राहायला पाहिजे. असं काठीवरती बेडवरती तुम्ही येताच कामा नये. याच्याकरता तुमचं एजिंग हळूहळू नॉर्मल सुखद होण्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशनल सप्लिमेंटची आवश्यकता आहे. तिसरं काय? टू अवॉइड स्ट्रेसफुल कॉम्प्रोमाइज टू अवर इम्युन सिस्टम. तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी तुम्हाला तणावातून, अगदी नाही नाही यार मला सकाळी चाललंच पाहिजे, उठलंच पाहिजे, नकोच मला जेवण, नकोच मला शुगर, नको मला आईस्क्रीम, हे जे तुम्ही तणावात, नको बाबा काहीतरी उद्योग होईल, असा जो तुम्ही बॉडीवरती स्ट्रेस स्वतःहून घालून घेतलाय आणि लाईफचा एन्जॉय विसरलाय, कॉम्प्रोमाइज काहीतरी करावं लागतंय, त्याच्यासाठी आपली प्रतिकारशक्ती धोक्यात न घालता तणावात न मुक्त राहण्यासाठी, उद्या जाऊन मला शुगर, बीपी, डायबिटीज, थायरॉइड होऊ नये म्हणून मला आजपासून डीएक्सएन सप्लिमेंट मी जर घेतल्या तर माझी बॉडी तणावात राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं. आणि चौथी गोष्ट काय? की चौथी गोष्ट आहे की तुम्हाला टेम्पररी रिलीफ नको आहे. तुम्हाला चांगल्यात चांगलं निरोगी लाईफ मिळण्याकरता, परमनंट हेल्दी मिळण्याकरता तुम्हाला हे सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला हे सगळं सप्लिमेंटची गरज भासते. त्याच्याकरता पहिलं सप्लिमेंट आपण काय घेऊ शकतो न्यूट्रिशनल बॅलन्स करता? डीएक्सएन स्पिरुलिना. आता स्पिरुलिना काय करणार आहे? तर स्पिरुलिनाचं पहिलं काम काय बघा, सपोर्ट द इम्युन सिस्टम अगेन्स्ट स्ट्रेस अँड फटीग. Spirulina increases our amino acids level and provide you as a high as 62% of your required daily allowance of energy and protection against disease. म्हणजे अमायनो ऍसिड तुमच्या बॉडीमध्ये असे तयार झाले पाहिजेत की त्यांनी तुमच्या बॉडीमध्ये 62% इन इन अमायनो ऍसिडची बॉडीला गरज आहे.
तेवढे तुमच्या अन्नातनं किंवा तुम्ही खाता येतो जेवणातनं पालेभाज्यातनं तुमच्या पचन संस्थेमधनं बॉडीला मिळतच नाही. म्हणजे आपण 100% खाल्लेलं अंगी लागेल असं नाही. त्याचं कारण काय? माझ्या बॉडीमध्ये अमायनो ऍसिडची मात्रा कमी आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या त्या कमतरतेमुळे उद्या जाऊन तुम्हाला काहीतरी आजार येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून मी जर रेग्युलर 6, 4, 8, 12 स्पिरुलिना खात गेलो तर माझ्या बॉडीमध्ये अमायनो ऍसिड चांगली राहतील आणि मला ताणतणाव, थकवा, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, फ्रोझन शोल्डर, कमजोरी, वॉटेवर काहीतरी कमी झालंय, ते दुखादुखी सगळी कमी होऊन तुम्ही तणावातनं मुक्त जीवन जगू शकता. स्पिरुलिना अजून काय करतं? प्रोटेक्स यू अगेन्स्ट फटीग अँड माल नरिशमेंट, म्हणजे अस्वस्थपणा किंवा अंग दुखत राहतं आणि कुपोषित याच्यासाठी तुम्हाला काय करतं स्पिरुलिना? एक्झरसाइज परफॉर्मन्स. And early study shows that the men are able to sprint for longer period of time before becoming tired. म्हणजे तो थकायच्या अगोदर, दमायच्या अगोदर तो भरपूर चालू शकतो, किती काम करू शकतो. थकल्यावरती होणारच नाही. तुम्ही थकताय लवकर, मग मला सांगा, तुम्हाला थकायचंच नाही, दिवसभर फ्रेश राहण्याकरता तुम्हाला स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या तर फायदा व्हायला लागेल. वेट गेन वॉज सीन इन अंडर नरिश्ड चिल्ड्रन हु वेर गिवन स्पिरुलिना विथ अ कॉम्बिनेशन ऑफ मिलेट म्हणजे बाजरी, सोया आणि पीनट. ओके, 8 आठवडे म्हणजे 2 महिने जर त्यांना प्रॉपर आपण जे धान्य म्हणतो, कडधान्य म्हणतो, पीनट म्हणतो, मिलेट म्हणतो, आपलं जे काय भाकरी भाजी तुम्ही जेवायला घालताय त्याच्यासोबत जर त्यांना फक्त 2 महिने सलग चांगल्या स्पिरुलिना खायला दिल्या तर ज्या पोरांचं विनाकारण वेट वाढत चाललंय त्यांना 2 महिन्यात फरक पडतो. त्याचं वेट गेन त्यांना अगोदर खायला द्या. म्हणजे कुपोषित दिसतायत, नुसते सुस्त आहेत, पण त्यांना हलता येत नाही, डुलता येत नाही, कमजोर आहे, थकवा आहे, तो थकवा विदिन 2 महिन्यात स्पिरुलिना तुमचा रिकवर करतं. त्याच्यानंतर स्पिरुलिना हेल्प्स टू कंट्रोल मेनोपॉज. हा एक भयंकर आजार वाढत चाललेला आहे महिलांच्या मध्ये. जेव्हा त्या महिलांचा पिरियड थांबतो, मासिक पाळीचा त्रास म्हणजे थांबतो, हा कोणाचा 40शीत, कोणाचा 45, कोणाचा 50शीत, नॉर्मली तो 50च्या आसपास थांबायला हवा. पण an early study shows that the women with the menopausal symptoms who take 1 gram of spirulina by mouth twice a daily, म्हणजे सकाळी 4 स्पिरुलिना आणि संध्याकाळी 4 स्पिरुलिना जर तिने सलग 2 महिने जरी खाल्ल्या तर तिला बॅलन्समध्ये राहतं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन लेवल्स. स्पिरुलिना इज रिच इन अर्जिनाइन, म्हणजे त्याच्यामध्ये अर्जिनाइन नावाचा एक घटक आहे. हे जर तुम्ही खाल्लं तर महिलांचं इस्ट्रोजन म्हणजे काय? तिच्या त्वचेवरची चमक, तिच्या केसांचा लुक, तिचं सौंदर्य हे डिपेंड असतं इस्ट्रोजनवरती. म्हणजे महिलांना महिलापण जे आपण म्हणूया असते कशामुळे असतं? इस्ट्रोजनमुळे असतं. तो इस्ट्रोजन असा लॉंगर पिरियड चालला पाहिजे, 40, 45, 50, 50+, तर तुमच्या महिला दिसायला छान दिसतील तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं. आणि प्रोजेस्टेरॉन लेवल म्हणजे मासिक पाळी रेग्युलर येणं आणि रेग्युलर व्यवस्थित थांबणं, या गोष्टी होण्यासाठी स्पिरुलिना अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे मला तुम्हाला आत्ता सांगायचं, ज्यांना मेन्स्ट्रुएशन सायकल चालू झालीये, अगदी 7व्या 8 वर्षाच्या मुलीपासून ते 50च्या महिलेपर्यंत इवन पाळी थांबली तरी सुद्धा स्पिरुलिना देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मेनोपॉजच्या आसपास कित्येक महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, युटरस कॅन्सर, थायरॉइड अशा असंख्य आजारांना बळी पडावं लागते आणि अख्खा संसार उघड्यावरती पडतो. तसं होऊ नये म्हणून फक्त महिलांनी दररोज 8 स्पिरुलिना खायच्यात. ह्याची माहिती घराघरात, खेडोपाड्यात, गावागावात जायला पाहिजे. कारण लिटरली लोक, महिला मरतायत. तसं होऊ नये म्हणून डीएक्सएनच्या लोकांचं हे काम आहे, इट्स अ सोशल वर्क आहे, की तुम्हाला मला जायचंय आणि स्पिरुलिनाबद्दल लोकांना माहिती सांगत राहायचंय. याच्यानंतर आता पुढचं प्रोडक्ट मी सांगणार आहे तुम्हाला, रोझेल. रोझेलचं आपल्याकडे लिक्विड पण आहे, ही बॉटल आहे माझ्या हातामध्ये, आणि रोझेलची माझ्याकडे डबी पण आहे माझ्या माय होम माय शॉपिंग मध्ये. हे 2 प्रोडक्ट मिरॅक्युलस प्रोडक्ट आहेत. रोझेल लक्षात ठेवा. आणि रोझेल हे तुम्ही जर दररोज घेतलं तर काय काय चमत्कार होतील ते बघा. सगळ्यात महत्वाचं, रोझेल प्रोटेक्ट युअर हार्ट अँड युअर इम्युन सिस्टम. तुमचा हृदयाला सुरक्षित ठेवतो आणि तुमची प्रतिकार शक्ती वाढवतो. कारण रोझेल कंटेन 71% ऑर 60 मिलीग्रॅम टू 1 ग्रॅम रोझेल लीफ. ओके, जास्वंदीच्या सारखी ती वनस्पती असते, ऑफ व्हिटॅमिन सी
and 99% or 2 gram roselle leaf of vitamin B1. त्यामुळं supplying large amounts of antioxidant known for their anti-cancer effect and promotion of good health. म्हणजे जर तुम्हाला वाटतं की कुठल्याही प्रकारचा कॅन्सर यायला नको, लिव्हरचा असू शकतो, किडनीचा असू शकतो, गर्भाशयाचा असू शकतो, ब्रेस्ट असू शकतो आणि जेंट्सला पण असू शकतो, पोटाचा सुद्धा कॅन्सर होतो. कुठल्याही प्रकारचा मला कॅन्सर नको असेल तर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर जायला पाहिजे. हे गोळ्यांच्या रूपात पण मिळतं तुम्हाला. चिंच खाल्ल्यासारखं लागतं ते मस्तपैकी. छोटी डबी आहे, 300 रुपयाला एक डबे, एक 800 रुपयाला डबी आहे. तुम्हाला जे वाटतं 2-3 गोळ्यात चोख जरी राहिला जेवल्यानंतर अगोदर काही प्रॉब्लेम नाही. व्हिटॅमिन सी तुमच्या बॉडीमध्ये भरपूर जायला लागेल. आणि ज्यांच्या बॉडीमध्ये मुबलक व्हिटॅमिन सी असतं त्याचं हृदय चांगलं राहतं, त्यांना हार्ट अटॅक येत नाही. आणि रोझेल आपल्याकडे एक खूप चांगलं प्रोडक्ट आलंय. त्याच्यानंतर रोझेल अँड हायपरटेन्शन. रोझेल कंटेन अँथोसिनान्सिन्स फ्लेवोनाइड्स which are believed to be active anti-hypertensive compound acting as a angiotensin converting enzyme ACE inhibitors. Okay. आणि 9.6 मिलीग्रॅम ऑफ टोटल रोझेल फ्लेवोनॉइड्स हॅज अन इक्विव्हॅलंट इफेक्ट ऑफ 50 मिलीग्रॅम ऑफ कॅप्टोप्रिल कॅप्टोजन इन लोअरिंग ब्लड प्रेशर. ज्यांचा बीपी वाढलाय, आता मला काही लोक भेटली आजकाल, माझा बीपी जरा जास्त वाढलाय, तो बीपी कमी राहण्यासाठी बीपी किती पाहिजे? 80 ते 120. ज्याचा बीपी 120, 140, 160 कडे चाललाय, सावधान, डॉक्टर मरेपर्यंत गोळ्या चालू करतील. त्या साईड इफेक्टनी अजून काहीतरी व्हायला लागेल. आतापासूनच रोझेल चालू करा, बीपी कंट्रोलमध्ये राहायला सुरुवात होईल. बीपीच्या पेशंटला रोझेल गेलंच पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर महिलांना हे आवश्यक आहेच. रोझेल हेल्प्स टू डिटॉक्सिफाय. रोझेल तुमच्या बॉडीतनं काय काय बाहेर काढतं बघा. डेली इंटेक ऑफ 2.2 ग्रॅम्स रोझेल मॅन्स वेट शो बेनिफिट्स अगेन्स्ट कॉन्स्टिपेशन अँड इंटेस्टिनल स्पाम्स. म्हणजे ज्याच्या पोटात मुरडा पडतो, ज्याचं पोट वारंवार दुखत राहतं, ज्यांची संडास साफ होत नाही, अशा सगळ्यांना तुम्हाला द्यायचे रोझेल किंवा रोझेलच्या गोळ्या, तुम्हाला जे शक्य आहे ते. वेट कंट्रोल साठी सुद्धा रोझेल चांगलं आहे. 10 मिलीग्रॅम फ्लेवोनॉइड्स एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम रोझेल और 2% ऑफ 500 मिलीग्रॅम appears to be effective in excretion of creatine in kidney disease. ज्यांचं क्रिएटिन वाढलंय किडनी पेशंटचं, आणि क्रिएटिन वाढलं की किडनी बाद होते राजांनो, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे किडनीचा ज्याला प्रॉब्लेम आलाय त्या सगळ्या लोकांनी रोझेल क्रिएटिन नॉर्मल राहण्याकरता तुम्ही घेणं गरजेचं आहे. किती असावं लागतं माहिती आहे तुम्हाला? 0.3 ते 1.3 एवढंच क्रिएटिन पाहिजे. 6 क्रिएटिन झालं तर किडनी खराब होऊ शकते, होतेच. डॉक्टर सांगतात डायलिसिस करावं लागेल. तो उद्योगच मला वाढवायचा नाही. किडनी म्हणजे आपल्या बॉडीतली ड्रेनेज सिस्टम, सगळा कचरा जे होतो तो आपल्या किडनीद्वारे क्लीन केला जातो आणि परत हार्टकडे चांगलं ब्लड फिल्टर होऊन येतं आपल्याकडं. त्यासाठी माझी किडनी सुरक्षित राहण्याकरता रोझेल अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या बॉडीतलं टॉक्सिन केमिकल डिटॉक्स करण्याकरता. रोझेल प्रोटेक्ट द किडनीज. रोझेल जर तुमच्या दररोज वापरात असेल तर तुमच्या किडनी सुरक्षित आहेत, सेफ आहेत. सगळ्यात महत्वाचं, इन हेल्दी मेन कन्झम्पशन ऑफ 1 ग्रॅम अ डे ऑफ ये रोझेल हिस्बिकस म्हणतात त्याला, हिबिकस साबार्डिबा, ओके, हॅज रिझल्टेड इन सिग्निफिकंट डिक्रीजेस इन द युरिनरी कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ क्रिएटिनाइन, युरिनरी ट्रॅक सिस्टम. ओके, युरिक ऍसिडची मात्रा ज्याची वाढली आहे, सायट्रेट वाढले, टायट्रेट वाढले, कॅल्शियम प्रमाणापेक्षा जास्त वाढते, सोडियम वाढते, पोटॅशियम वाढते, फॉस्फेट, हे सगळं कंट्रोल ठेवण्यासाठी तुमच्या बॉडीला रोझेल दररोज घेणं गरजेचं आहे. त्यामुळे रोझेल घ्या आणि त्याची किडनी मजबूत, त्याचे सगळेच कार्यक्रम मजबूत. त्याच्यामुळं तुमचं सगळ्यात महत्वाचं रोझेल अत्यंत इफेक्टिव्ह आहे. आता पहिलं सांगितलं स्पिरुलिना, दुसरं सांगितलं रोझेल, तिसरं आहे कॉर्डिसेप्स. या आपल्याकडं नवीन आल्यात, टॅबलेट पण आल्यात, कॅप्सूल पण आल्यात आणि कॉर्डिसेप कॉफी पण आहे. धमाक आहे आपल्याकडं. आणि राजांनो, ॲलोपॅथीच्या डॉक्टरला जिंदगीत कॉर्डिसेप ऐकायला पण मिळालं नाही, बघायला पण मिळालं नाही. सगळ्यात महत्वाचं, एमबीबीएस होऊ दे नाहीतर एमडी होऊ दे नाहीतर अजून काय होते, त्याला कॉर्डिसेप माहितीच नाहीये, कसलंच माहिती नाही, त्यांना यातलं काहीच माहित नाही. त्याच्यामुळे कॉर्डिसेप अत्यंत महत्वाचं आहे. कॉर्डिसेप काय काय करतं बघा. कॉर्डिसेप्स अँड डायबिटीस टाईप 2, टाईप 1 आणि टाईप 2.
टाईप 1 मध्ये काय होतं माहितीये का, हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमच्या बॉडीची प्रतिकार शेवटी एवढी खालावते, इन्सुलिन तयार करणारे घटकच उडून जातात. त्यामुळे टाईप 1 डायबिटीसवाल्यांना सतत इन्सुलिन घ्यावं लागतं आणि कॉम्प्लिकेशन बॉडीत वाढत राहतात. डायबिटीस टाईप 2 म्हणजे काय, ज्याची शुगर 400 500 600 अशी किती खेचत जाते कुठल्या कुठं, त्याला म्हणतात टाईप 2 डायबिटीस. कॉर्डिसेप्स हॅज व्हॅनेडियम कंपाऊंड दॅट हॅव द ॲबिलिटी टू इमिटेट अँड एनहान्स द ॲक्शन ऑफ इन्सुलिन. इमिटेट म्हणजे हे जे आहे सगळ्यात महत्वाचं, इन्सुलिनला कार्यक्षम बनवतं. अँड दिस हॅव फर्दर फेवरेबल इफेक्ट्स ऑन द लेवल ऑफ ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस 2. त्यामुळे तुमची जी एक्स्ट्रा कायम शुगर वाढत राहते, ती शुगर कंट्रोल करण्यासाठी कॉर्डिसेप, कॉर्डिसेप कॅप्सूल किंवा टॅबलेट किंवा कॉर्डिसेप कॉफी हे जर तुम्ही घेतलं तर प्रिव्हेंट डिप्रेशन, सायकोसिस. ज्या लोकांचा डायबिटीस खूप वाढलाय, ही लोक मंद असतात, डोकं चालत नाही, बुद्धीत चालत नाही, लक्षात राहत नाही, थकून जातात. या सगळ्या लोकांना कॉर्डिसेप महत्वाचा आहे. 2-3 grams 4 to 6 टॅबलेट्स इन अ डे ऑफ कॉर्डिसेप हेल्प कंट्रोल द लेवल ऑफ हाय ब्लड शुगर. त्यांची रक्तातली जी साखर वाढत चालली, ही साखर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कॉर्डिसेप्स टॅबलेट किंवा कॅप्सूल द्यायचे आहेत. आणि एव्हिडन्स कुठला घेतलाय त्यांनी, बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन 2010 सप्टेंबर, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिकन रिसर्च रिपोर्ट सहित त्यांनी इथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्डिसेप्स अँड द किडनीज. कॉर्डिसेप्स किडनीला पण खूप चांगलं आहे. जसं डायबिटीस मध्ये चांगलं आहे, तसं किडनीला पण चांगलं आहे. रोजेल सोबत पण देऊ शकतो. सर्वे फॉर किडनी डिसीज पेशंट हु टेक 3 grams पर डे कॉर्डिसेप्स सिनेसिस शोज 15% ऑफ रिडक्शन इन बीपी. म्हणजे ज्या लोकांनी दररोज 3 ग्रॅम आपल्या टॅबलेट घेतल्या, म्हणजे किती गोळ्या घेतल्या, फार तर 4 ते 6 गोळ्या जर दररोज त्यांनी घेतल्या, तर 15% बीपी पहिल्या महिन्यात कमी येतोय. लोक मरेस्तवर बीपीच्या गोळ्या खातात. 15-15% जर त्यांनी केलं 4-6 महिने, तर बीपीच कंट्रोल यायला लागेल. सिग्निफिकंट रिडक्शन युरिनरी प्रोटेक्शन अँड क्रिएटिनाइन. म्हणजे ज्यांना लघवीचा प्रॉब्लेम येतो, लघवी अडकते, लघवी होत नाही, प्रोस्टेट ग्लँड, किडनी स्टोन, ओके, क्रिएटिन वाढत गेलंय, या सगळ्या लोकांना तुम्हाला कॉर्डिसेप कॅप्सूल किंवा टॅबलेट द्यायच्याच आहेत. इन्क्रीजिंग सुपर ऑक्साइड डिस्मुटेज विच कॅन प्रिव्हेंट इन्फ्लेमेशन इन द किडनीज अँड रिड्यूस किडनी डॅमेज. तुमची किडनी डॅमेज होणार नाही. काय लोकांना मुतखडे होतात, 8 mm 10 mm 12 mm 16 mm 22 mm, अरे किडनी खराब होईल तुमची. रक्त पडतं लघवी करताना काय काय लोकांचं. या सगळ्या लोकांनी सावधान, मुलांना सावधान. मॅगी, कुरकुरे, पाणीपुरी काय काय चाललंय. जर तुम्हाला लघवीचा काय त्रास असेल, तुम्हाला मुलांना, महिलांना, तर कॉर्डिसेप खायला सुरुवात करा. ओके, कॉर्डिसेप समजा आरजीएल पण खायचंय, कॉर्डिसेप पण खायचंय, कॉर्डिसेप सुरुवात करा. ज्यांना सगळं सगळं घ्यायला पैसे नाहीत, ऍटलीस्ट कॉर्डिसेप तुम्ही स्टार्ट करू शकता. कॉर्डिसेप्स अँड मेल इम्पोर्टन्स म्हणजे लिंगातली कमतरता, सेक्शुअल इनकम्पिटन्सी. असं ज्या लोकांना कॉर्डिसेप F3 पॉलिसॅकराइड्स अफेक्ट द प्रोडक्शन ऑफ हार्मोन LH इन द लिडिग सेल्स ऑफ द टेस्टीज, रिझल्टिंग इन द इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मेल हार्मोन टेस्टेस्टरॉन. टेस्टेस्टरॉन जर चांगला असेल ना, तर एनर्जेटिक बॉडी राहील, तो थकणार नाही, उत्साही, एकदम पॉवरफुल, झिंगाट माणूस. ओके, त्याच्यामुळे ज्यांना आपण स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म प्रेशर कमी आहे, स्पर्म मोटिलिटी त्याची एकदम अशी स्थूल झाली आहे, तर असा डल आहे, त्या लोकांना सगळ्यांना कॉर्डिसेप खायला द्या. म्हणजे इम्पॉर्टन्सी म्हणजे कमजोरी त्याची कमी व्हायला लागेल. आणि ज्यांचं लग्न झालंय, थकले, वाट एव्हर जे काय असेल, तर त्यांना तो तुमचे टेस्टोस्टेरॉन चांगलं होण्यासाठी हे खूप मदतगार साबित होतंय. बिंदास. त्यामुळं ज्यांना अश्वगंधा कशी आपण म्हणतो, तसंच हे कॉर्डिसेप पण चांगलं चांगलं काम करायला लागेल. हे पोटेन्झी आहे. पोटेन्झी आपल्याकडे अजून यायचंय. ओके, आपण बोलू आता लायन्स मेन बद्दल. लायन्स मेन अँड द ब्रेन. मेंदू खूप महत्वाचा आहे की नाही. मी एका मागच्या मीटिंगला तुम्हाला म्हणलं होतं, डॉक्टर लिम, नरेंद्र मोदी, स्वामी विवेकानंद, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि आपला मेंदू, सगळ्यांची साईज, शिवाजी महाराज, सगळ्यांच्या मेंदूची साईज सेम आहे हो. देवाने देताना काही कमी जादा कोणाला केलेलं नाही.
मग त्यांच्या मेंदूत असं काय आलं की त्यांचा मेंदू लय पॉवरफुल झाला आणि आपल्याला काही उजाळाच येत नाही, अजून आपण आपल्याच प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. तर आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स, ओके, ते तेवढे एनजीएफ फॅक्टर चांगले काम करत नाहीयेत. त्या एनजीएफ फॅक्टरला स्टिम्युलेट स्टिम्युलेट म्हणजे असं इग्नाइट करायचं काम आत्ता माझ्या ध्यानात आलं. मला काय करायचंय? अरे भाऊ, तू आता म्हातारा झाला, तुला अगोदर काय कळलं नाही तरुणपणी? एवढा नसता वाया गेला तू. तर तुला लवकर कळायचं असेल, अलर्टनेस पाहिजे, सजगता, अवेअरनेस तुमच्या जिंदगीत वेळची वेळ येण्याकरता, इन द स्टडी ऑफ पीपल विथ डिमेन्शिया, ज्यांचा मेंदूचा आजार आहे डिमेन्शिया, गिव्हिंग 3 grams of lion's mane extract divided 3 times a day, resulting in the stimulation of न्यूरो ग्रोथ फॅक्टर, ओके, न्यूरॉन्स म्हणतो आपण त्याला, ओव्हर 6 months क्रिएटेड अँड इन्क्रीज इन ॲज अ फंक्शनल इंडिपेंडन्स मेजर FIM, म्हणजे जेवणाच्या सवयी, कपडे घालायच्या सवयी, वॉकिंग हॅबिट, ज्याच्या सगळ्या गेल्यात. काय खावं कळत नाही, ड्रेस सेन्स त्याला नाहीये, वॉक स्वतःहून चालत नाही, अशी जे थकलेली लोक आहेत, कमजोर लोक आहेत, अंडरस्टँडिंग होत नाही, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, मेमरीचा प्रॉब्लेम आहे, हे सगळ्यांना लायन्स मेन तुम्ही द्या. अरे दादांनो, तुम्ही काय आजारी पडलं दवाखान्यात जाणार आहे का हो? माझं पोरग नापास का होतंय, माझं पोरग पास का होत नाही, माझा मेंदू का चालत नाही, मला सुधरत का नाही? अरे सुधरत नाही, कसं सुधरेल तुला? लायन्स मेन डिएक्शनकडे कधीच आलंय? तुम्ही हात पण लावला नाही, त्याला खाल्लं पण नाही, त्याला बघितलं पण नाही, एवढं सगळं आपल्याकडे आलंय. ऑटोमॅटिक तुमचं काम व्हायला लागेल, मिटिंग घ्यायला लागाल, लोकांच्याकडे जायला लागाल, सगळं काय होईल. लायन्स मेन प्रत्येकाने खायला पाहिजे. लायन्स मेन अँड न्यूरोलॉजिक कंट्रोल इमिजिएट असं आलं पाहिजे, फटाक मला निर्णय घ्यायचे आहेत. इनटेक ऑफ 1 ग्रॅम अ डे. 1 ग्रॅम म्हणजे किती? 2 गोळे हो. लायन्स मेन विथ एनजीएफ ऍक्टिव्हेटेड द न्यूरो ट्रान्समीटर. न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय? समजा माझ्या पायाला मुंगी चावतीये आणि मला कळतो, फटाकन पटकन जाताना हात मारतो. त्याच्या लक्षात येतं, त्यांनी बघितलं की समोर ही गाडी कुठे येते, मला कळालं पाहिजे समोर माझ्या काय चाललंय, मला आता काय केलं पाहिजे, आता मला मंथ एंड आहे, मला बिझनेस किती झाला पाहिजे, माझे पॉईंट कसे झाले पाहिजे, कुठनं मार्केट चाललं पाहिजे, घर बांधायला काय लागतंय, घर घ्यायला काय लागतंय, गाडी घ्यायला काय लागतंय, मुलांच्या करता काय पाहिजे, बायको काय म्हणते, हे सगळं लॉजिक लागलं पाहिजे. आणि लॉजिक चालण्यासाठी मेंदू चालला पाहिजे ना. मेंदूला काय पाहिजे होतं? न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट पाहिजे होते, स्टिम्युलेटेड पाहिजे होते. म्हणजे तुम्हाला माहितीये का, तुमच्या घरामध्ये एक फिश टँक आहे, फिश टँक, आणि मासे सुस्ताड आहेत सगळे, ओके, निवांत, त्याला काय भरत नाही, येते मालक टाकतोय खायला, माश्या खायला मिळतात. पण त्या फिश टँक मध्ये एखादा शार्क मासा टाकला तर मासे जागेवर बसतील का? त्यांना माहितीये बसले की शार्क मागणं खाऊनच टाकणार आहे तुम्हाला. पळा आता, आता पळण्याशिवाय गत्यंतर नाही. तसं तुमच्या मेंदूत पण काहीतरी सोडावं लागेल, त्याशिवाय तुमचा मेंदू पळणार नाही. नाहीतर तुमचा हा चल रहा है जिंदगी, बूढ़े हो गए फिर भी काम नहीं हो रहा है, कब बन जाओगे क्राउन अम्बेसडर, कब बनेगा आपने को सब कुछ, हे क्यों नहीं हो रहा है? कारण आपले न्यूरॉन चांगले काम करत नाहीत. मग ह्याच्यामध्ये एक ऍसिटी लो लाईन देन ऍक्ट्स बाय रेग्युलेटिंग अँड मॉड्युलेटिंग अवर हार्टबीट. तुमचे हार्टबीट चांगले राहतात, तुमच्या श्वासनाची सायकल, ब्रेदिंग चांगलं होतं, मसल पंपिंग चांगलं होतं, डायजेशन चांगलं होतं. म्हणजे लायन्समॅन काय काय काम करते बघा, मेंदूवर, हृदयावर, फुफ्फुसावर, तुमच्या मसल डेव्हलपमेंटवर आणि तुमच्या पचन संस्थेवर. लायन्स मेन. त्यामुळे लायन्स मेन खाणं अत्यंत गरजेचं आहे, हे तुम्ही घ्या. लायन्स मेन ॲज अ नॅचरल न्यूट्रॉपिक, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, लायन्स मेन इज बाय स्टिम्युलेटिंग एनजीएफ रिलीज इन्वॉल्ड इन द मेंटेनन्स ऑफ हेल्दी ब्रेन सेल्स. आपल्या मेंदूच्या पेशी दररोज मरतात. अँड सपोर्ट मायलिनिझेशन. मायलिन इज अ नोन टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ न्यूरॉन्स टू सेंड इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन फ्रॉम द ब्रेन सेल टू द पेरिफेरल नर्व्ह सेल टू कन्वे द प्रॉपर ऍक्शन ऑफ स्टिम्युलंट बॉडी. मी वाचतोय, माझ्या मेंदूत गेलंय, पण मला कळलंच नाही. आता दादा, काय वाचलं तू, काय अभ्यास केला तू, तू काय पाहिलं, काय चाललंय, काय कमी पडतंय, अवेअरनेस का नाही? तर जे इलेक्ट्रिक ट्रान्समिशन्स असतात, म्हणजे तुम्ही बघितलंय का ट्रान्समिशन कसं असतं? तुम्ही जर इलेक्ट्रिकलची एक वायर घेतली आणि तिच्यामध्ये जर भरपूर त्याला रस्ट आलाय, गंज पकडलाय, तर करंट नीट वाहत नाही. किंवा तुम्ही बघितलंय की नाही, काय मोबाईलला रेंजच येत नाही, आणि मग तुम्ही बाहेर येता, बाहेर बाहेर आला म्हणजे काय झालं रे? तिथं रेंज आली. रेंज आली म्हणजे काय? रेंज आली म्हणजे ते त्याचं कनेक्शन क्लिअर झालं. तसं तुम्ही जे खाताय पिताय, तुम्ही जे जेवण करताय, तुम्ही जे अभ्यास करताय, ते अभ्यास केलेला मी डोळ्यात पण माझ्या गेला,
पण मेंदू जाऊन अभ्यासात पाठ झाला, हा कसं काय होणार आहे? तर तो पाथ क्लिअर पाहिजे. तिथं माझे लय विचार आहेत, मला झोप लागत नाही, विचार आहे, घरात काय चाललंय, बाजूत काय चाललंय, गेलं सगळं ते. माझा मेंदू चालला पाहिजे. आपलं ज्ञानेश्वर माऊलींच्या घरात काय लाईट होती का? एअर कंडिशनर होता का? शिवाजी महाराजांच्या घरात काय AK-47 ठेवली होती का? काय नव्हतं ना. अरे त्यांचे कसे काय मेंदू चाललंय? सावित्रीबाई फुले शाळा कशा काय टाकल्या त्यांनी? आमच्याकडे कसं काय झालंय सगळं? याचा अर्थ काहीतरी वेगळं गणित आहे. आणि ते आपल्यापर्यंत खायला आलंय, डॉक्टरली मी तुमच्यापर्यंत पाठवलंय. तर तुमचं एकच काम आहे, स्वतः खाणं पिणं वापरणं आणि आपले मेंदू सक्षम करायला लागणं. बिपोलन ही आपल्याकडे यायची आहे. ओके. त्याच्यानंतर अँड्रोजी आपल्याकडे अजून यायचंय. आता मी सांगतो तुम्हाला ब्लॅक क्युमिन. ब्लॅक क्युमिन मात्र आपल्याकडे आहे बरं का. अशी ब्लॅक क्युमिन मिळते आपल्याकडं. ब्लॅक क्युमिन म्हणजे सीड ऑफ ब्लेसिंग, प्रिव्हेंट्स ऑल टाइप ऑफ डिसीजेस एक्सेप्ट डेथ. काय लिहिले तर नीट वाक्य काढा ना, फोटो काढतच जाईल. कसल्याही प्रकारचा रोग बरा करतं, फक्त मृत्यू सोडून. कोण? ब्लॅक क्युमिन्स. त्या गोळ्याकडे आम्ही बघितलंच नाही, डिएक्शननी दिलं होतं. अशी एक डबी आहे ब्लॅक क्युमिनची, 400 रुपयाला. पण ते बघितलंच नाही. हे ब्लॅक क्युमिन काय काय करतं बघा. ब्लॅक क्युमिनचं पहिलं काम, बेस्ट कंपोनंट्स ऑफ ब्लॅक क्युमिन, ह्याच्यात असतं थायमोक्विनोन. कंपोनंट ऑफ ब्लॅक क्युमिन इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन, आस्थमा आणि एक्झिमा. ज्या लोकांना अस्थमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, गज करणं उठले पायाला, खाजवत बसलाय काहीतरी, त्यांना ब्लॅक क्युमिन पहिल्यांदा खायला द्या. ॲलर्जी घालवतं, अस्थमा घालवतं आणि गज करणं कमी करायला लागतं. दुसरी गोष्ट त्यात आहे थिमॉल. थिमॉल काय करतं? ॲज इफेक्टिव्ह अँटी बॅक्टेरियल. म्हणजे काय म्हणूया आपण, जंत पोटामध्ये आपल्या होतात, बॅक्टेरिया व्हायला लागतात, त्याला ते बरं करतो. बेटर दॅन युजेल ट्रिपल ऍक्शन थेरपी गिवन बाय डॉक्टर्स अगेन्स्ट गॅस्ट्रिक अल्सर. ड्युडेनल अल्सर झाल्यावरती डॉक्टर जे तुम्हाला कुठल्या गोळ्या देतात, ओके, त्याच्यापेक्षा ब्लॅक क्युमिन भारी आहे. ओके. ॲलोपॅथीकडे जायची गरज पडणार नाही. जर तुम्हाला पोटाचा कुठलाही गडबड असेल, जंत होत आहेत, इरिटेबल बाउल सिंड्रोम, संडासमधून रक्त पडतंय, पोट भयंकर दुखतंय, त्याला ब्लॅक क्युमिनच्या गोळ्या खायला द्या. ब्लॅक क्युमिन अँड रिडक्शन ऑफ कोलेस्टेरॉल. अ 2 month randomized ट्रायल ऑफ मेनोपॉझल वुमन. ज्या महिलांना मेनोपॉजचा प्रॉब्लेम झालाय, हायपर लिपिडिमिया म्हणजे काय, अंगावरचं खूप जाते, गडबड काहीतरी होतीये, असोसिएटेड इंटेक ऑफ ब्लॅक क्युमिन सप्लिमेंट विथ 27% ऑफ रिडक्शन LDL बॅड कोलेस्ट्रॉल आणि 22% डिक्रीज इन थायरॉइड आणि 16% डिक्लाइन इन टोटल कोलेस्ट्रॉल. महिलांच्या करता वरदान आहे. सगळ्यात महत्वाचं ब्लॅक क्युमिन्स. त्यांचं थायरॉइड कमी यायला लागेल, कोलेस्ट्रॉल कमी राहायला लागेल आणि त्यांचा जो अंगावरचा जाण्याचा प्रकार आहे तो सुद्धा, पांढरं तांबडं तुमचं जे काय असेल ते, त्याच्यासाठी ब्लॅक क्युमिन तुमच्याकरता खूप चांगली आहे. हे घ्यायला सुरुवात करा. छोटी डेबे ओडीएसएन कडे तुम्ही बघितलं पण नसेल कदाचित त्या बॉटलकडे कधी, तर ते बघायला सुरुवात करा. त्यासाठी म्हणतो आम्ही, मीटिंग आहे का, मीटिंग मध्ये या, माहिती घ्या. घरात बसून काय कळणार नाही आपल्याला, तर तुम्ही तसं यायला पाहिजे. अदर बेनिफिट्स डिराइव्ड फ्रॉम ब्लॅक क्युमिन प्रिव्हेंट हेअर लॉस. ज्याला केस गळती खूप लागली आहे, टक्कल पडायला लागले आणि लोक चालीत, मी आता काय करणार आहे, हेअर प्लांट करणार आहे. अरे भावड्यात, तिकडे कशाला जातो एवढ्या लांब, तेवढे लय पैसे झाले का? इकडे ना, चांगला नॅचरल आपल्याकडे थायमोक्विनॉन फ्रॉम ब्लॅक क्युमिन हेल्प टू रिस्टोर हेल्दी शाईन. तुमच्या केसांना ग्लो चांगला यायला लागेल आणि तुमचे केस असे भरपूर भरगच्च आणि शानदार असे चमचमीत व्हायला लागतील. ही स्ट्रेंथन हेअर फॉलिकल्स, तुमच्या केसांचे रूट मजबूत करतं. हॅज अन अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, हेल्प मेंटेन हेल्दी हेअर रूट्स. तुमच्या केसांची मुळं मजबूत करण्याकरता तुम्हाला ब्लॅक क्युमिन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ब्लॅक क्युमिन सीड्स द सेफेस्ट सोर्स ऑफ ओमेगा 3 आणि ओमेगा 6. हे आलं बघा, जे आपण सी बाक्थॉरॉन म्हणतो की नाही, ह्याच्यात पण आहे ओमेगा 3 आणि ओमेगा 6. फिश ऑइल खातात बघा, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 मध्ये फिश ऑइल खातात. पण त्या माशांनी समुद्रात काय काय खाल्लंय तुम्हाला माहितीये का? फिश ऑइल्स आर नॉट टोटली सेफ. मोस्ट ओमेगा 3 ओमेगा 6 एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फिश लिव्हर आर कंटॅमिनेटेड. दूषित आहे ते, विथ डेंजरस एलिमेंट ऑफ मर्क्युरी. मी असे पण लोक बघितली. मलेशियाला मी गेलो होतो TSIP मध्ये. आपल्याकडे चांगले क्राऊन अम्बॅसेडर आहेत आणि चुकून त्यांनी मासे खाल्ले. मासे मासे खाल्ल्यानंतर जवळजवळ ते 1.5 वर्ष 2.5 वर्ष एवढे आजारी पडले.
त्यांना दिसायचं बंदच झालं होतं जवळपास. त्याच्यानंतर हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला, लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाला. मग ते काय झालं होतं, तर त्यांनी समुद्रातले मासे खाल्ले होते. त्यामुळं कुठल्या ओमेगा खाताय, कुठलं खाताय, मेडिकलमध्ये खरं आणले का खोटं आणले तुम्हाला काय माहिती नाही. पण सगळ्यात महत्वाचं डीएक्सन जे तुम्हाला देतं हे क्वालिटी ब्रँड असतो. दॅट इज वाय इट इज वाईज अँड गुड टू सोर्स आउट युअर ओमेगा 3 अँड सा फ्लॅक्सीड अँड ब्लॅक क्युमिन. फ्लॅक्सीड ऑइल पण आपल्याकडे बघा, फ्लॅक्सीड ऑइल. अरे बघा राजन, डिएक्शन काय काय प्रोडक्ट आणते आपल्याकडं. ओमेगा 3 मिळेल, ओमेगा 6 मिळायला लागेल, ब्लॅक क्युमिन तुम्हाला मिळायला लागेल. हे तुम्हाला ओमेगा 3 ओमेगा 6 काय करतं, हार्ट अटॅक येऊ देत नाही. तुमच्या रक्तवाहिन्या चांगल्या चांगलं करायला लागतं, तुमचं पोट चांगलं साफ करतं, तुमची स्किन चांगली करतं. त्याच्याकरता तुम्हाला ब्लॅक क्युमिन चांगलं चांगलं घ्यायचं आहे. ऋषी गॅनोसिलियम, ऋषी गॅनोडर्मा आणि गॅनोसिलियम आरजीजीएल हे सुद्धा आपल्याकडे आहे. गॅनोडर्मा इम्युनिटी, बीटा ग्लुकोन्स पॉलिसॅकराइड्स प्रेझेंट इन ऋषी गॅनोडर्मा हॅव डेमॉन्स्ट्रेटेड अँटी ट्युमर, म्हणजे तुम्हाला अंगात कुठेही गाठी होऊ देत नाही. अँड इम्युनोस्टिम्युलेटिंग, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. चला आत्ताच मीटिंग घेऊया, आत्ताच काम करूया, आजचे काम उद्यावर नको, आज आता ताबडतोब झालं पाहिजे. जो असा बघतो करतो बघू की हे म्हणायचं गडबड आहे काहीतरी, त्याला आर्जेल खायची गरज आहे. जो काम टाळते तो आर्जेल खात नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि मग इट्स ट्रायट्रिपिन कंपाऊंड इनिबिट ट्युमर, त्याच्यात असतं ट्रायट्रिपनॉइड्स. ते तुमच्या बॉडीमध्ये गाठी कुठं होऊ देत नाही. इन्व्हॅजन अँड मेटास्टिस, म्हणजे तो पसरत नाही, स्प्रेड होत नाही. अँड रेड्युसिंग मॅट्रिक्स मेटलो प्रोटीनेज एक्सप्रेशन अँड लिमिटिंग अटॅचमेंट ऑफ एंडोथेलिकल सेल्स, म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला जे थायरॉइडचे त्रास होतात किंवा लिम्फोमा येतो, बगलेमध्ये ब्रेस्टमध्ये प्रॉब्लेम तुमच्या यायला लागतो, युट्रस कॅन्सर होतात, हे काय होऊ देत नाही राजन आरजीएल. अरे काय दिले डॉक्टर लिमने आपल्या हातामध्ये, आपण काय करतोय, आपण रडत का बसलोय, खात का नाहीये. स्वतः खा प्या, लोकांना सांगा, माहिती घ्या, अपडेट घ्या, हुशार व्हा, लोकांना सांगत जा. सोशल कॉज आहे. जे जे मला येतं हे समाजाला सांगावं, दिल्याने वाढतं ज्ञान आणि गोरगरिबांचा फायदा होतो. ज्याला नाही घ्यायचा नाही घेईल. जसे माऊलींनी सगळ्या जगाला शिकवलं, तुकाराम महाराजांनी शिकवलं, महाराजांनी शिकवलं, सगळ्यांनी काहीतरी दिलं रे. आपण काय दिलंच नाही, आपण नुकतं घेत चाललोय. तर आपल्याला डिएक्शन जे थोडंफार तुटपुंज कळालंय ते आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करा. आरजीजीएल अगेन्स्ट डायबिटीज, आरजीएल खाल्ल्यावरती डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये येतो, सगळ्यात महत्वाचं. पण अलॉंग विथ डॉक्टर्स मेडिकेशन त्यांचं बंद न करता तुम्हाला हे सोबत प्रोडक्ट द्यायचे आहेत. आरजीएल विथ केमोथेरपी, तुम्ही केमो जरी घेत असाल तर त्याच्या सोबत ज्यांच्या केमोच्या सायकल 22 केमो, 18 केमो, 10 केमो सांगितल्यात आणि त्यांनी केमो घेतल्या तर काय होतं माहितीये, डोक्याचे केस जातात, त्वचा काळी पडते, जेवण जात नाही, गडबड व्हायला लागते. मग तो नंतर त्याचे साईड इफेक्ट होऊनच माणूस मरतो. असं होत असेल तर केमो सांगितलाय घ्या. आमचं म्हणणं असं नाही, वी आर नॉट अगेन्स्ट एनी डिसीज ऑर एनी डॉक्टर, वी आर डॉक्टर फ्रेंड्स असं आपण म्हणूया. पोलीस मित्र कसे असतात तसे डॉक्टर मित्र, पेशंटचे आम्हाला मित्र बनायचंय आणि लोकांना सांगायचंय क्वालिटी लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट इम्प्रूव्ड बाय 65%. म्हणजे 100तले 100 जे मारणार आहेत त्यातले 65 वाचतील, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं आरजीएल त्यांना नक्की सुचवा कॅन्सर पेशंटला. हॅव आय नॉट द राईट टू डू ॲज अ प्लीज विथ माय ओन बॉडी. मग आता मला सांगा, हॅव आय नॉट द राईट, मी आता माझ्या बॉडीला योग्य न्याय देतोय का. सिगारेट चालू आहे, दारू चालू आहे, वडापाव चालू आहे, नको तिथं टाइमपास चालू आहे. यू हॅव नो मॉरल राईट वेन यू आर व्हायोलेटिंग द लॉज ऑफ लाईफ अँड हेल्थ विच गॉड हॅज गिव्हन टू यू. जे आईबाबांनी तुमच्याकडनं स्वप्न पाहिलं, ज्या बायकोनी तुमच्याकडनं स्वप्न पाहिलं, ज्या मुलांनी तुमच्याकडनं स्वप्न पाहिलं, यांची स्वप्न खराब होण्याचा आणि तुम्ही खराब करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही तंबाखू, दुधाचा, गुटखा, दारू, सिगारेट, व्यसनाधीनता याच्यापासून मुक्त राहा, कारण तुम्हाला तो करण्याचा अधिकारच नाहीये मुळात. ओके, त्यामुळं तुम्ही असे भरकटू नका, जागेवरती या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोण मदत करणार आहे, चूज अ हेल्दी लाईफ, चूज डीएक्सेन प्रोडक्ट. कम ऑन डीएक्सेन. त्यामुळे डीएक्सेन खात पित राहा, निरोगी व्हा आणि चांगलं राहा. हॅपी डीएक्सेन, गुड मॉर्निंग, थँक्यू अँड कम ऑन डीएक्सेन.